सप्तमातृका ह्या ज्या आपल्या पूर्ण कुंडलिनी शक्तीमध्ये ज्या स्थित असतात, त्यापैकी गणेशाची मातृका म्हणून ही गणेशायनी तिकडे पूजली जाते आणि योगेश्वरी ही महालक्ष्मीची मातृका पूजली जाते. ह्या मातृका आपल्या मानवी जीवनावर वेगवेगळ्या प्रकारचे अडथळेसुद्धा निर्माण करतात आणि त्या मानवी जीवनाला एक चांगलं वळणसुद्धा देतात. तर ह्या मातृकांमधून जे काही उत्पत्ती आणि जे लय आपल्यामध्ये घडत असते, त्यानुसार वेड्यांचे झटके येणे, फेफरे येणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याचसाठी आपले पूर्वीच्या काळी विनायक शांती किंवा विनायकी शांती केली जायची, ती ह्याच कारणासाठी. कारण या सप्तमातृका ज्या आपल्या मानवी शरीरावर आणि मनावर वेगवेगळ्या प्रकारचे कलह, द्वेष निर्माण करू शकतात किंवा ही संहारक आणि निर्मितीक शक्ती असल्यामुळे नवीन प्रकारच्या निर्मितीसुद्धा आपल्या हातून होते, ती ह्याच साक्षात विनायकी आणि गणेशायनीमुळे. तर अशी ही गणेशायनी आपल्या सर्वांना सर्वश्रुत व्हावी यासाठी हा आजचा व्हिडिओ आणि हा प्रयास आमचा आहे.